सो गाईज काल माझा बड्डे झाला आणि माझ्या मम्मीचा पण बड्डे होता आणि सगळे माझे फ्रेंड्स वगैरे आले होते. जास्त कोणाला इन्व्हाइट नव्हतं केलं कारण जास्त असं म्हणजे प्लॅन काही झालंच नव्हतं. हे अचानक असं करायचं ठरलं आणि माझे जॉब मेंबर्स म्हणजे माझ्या स्टाफला बोलवलं मी आणि माझी एक मैत्रीण, बस एवढ्यांसोबतच मी माझा बड्डे सेलिब्रेट केला आणि ते सगळे आले. त्यामुळे बड्डे अजून छान झाला, मला खूप आवडलं. आणि आता स्पेशल मोमेंट मी तुम्हाला दाखवणार आहे. मला काल बड्डेला भरपूर गिफ्ट्स आलेत. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. आणि ब्लॉग तुम्ही आधीचा बघितलाच होता की मी त्यांना चिठ्ठ्यांमधून सांगितलं होतं की मला कशा प्रकारे गिफ्ट्स आवडतील घ्यायला. तर मी एवढं एक्सपेक्ट नव्हतं केलं की ते मला गिफ्ट्स देतीलच म्हणून, पण खरंच त्यांनी सगळ्यांनी गिफ्ट्स दिलेत. तर त्यात काय काय ते मला बघायचं आहे आज. आणि तुम्हाला आता प्रश्न पडला असेल मी तयार का झाली, तर काल खूपच घाई गडबड झाली आणि माझे काहीच फोटोज मी काढले नाहीत आणि त्यासाठी मी आता तयार झाली. मला फोटोज पण काढायचे आहेत. तर त्याआधी मला बघायचे आहेत गिफ्ट्स काय काय भेटलेत ते. तुम्ही डेकोरेशनच्या इथे बघू शकता, टेबलवरती भरपूर असे गिफ्ट्स आलेले आहेत, ते मी तुम्हाला दाखवते. हा पूर्ण टेबल गिफ्ट्सनी भरला आहे आणि आता मी हे सगळे ओपन करून बघणार आहे की कशामध्ये काय काय आहे आणि बघूया आता काय काय गिफ्ट भेटते ते. चला मी मोबाईल सेट करते जेणेकरून व्यवस्थित दिसेल. तर आता तुम्ही बघितलंच आहे, भरपूर मला असे खूप छान छान गिफ्ट्स भेटलेत. तर आधी मी हे ओपन करते. हे जे दिले ते माझ्या बहिणीने दिले, मोठ्या बहिणीने. हे तिने ॲमेझॉनवरून बाय केलेलं आहे. La mirada, quédate cerca de mí. वाव, खूपच छान. मला असेच न्यूड कलरचे लिपस्टिक खूप आवडतात आणि सेम तिने तसेच दिले. याच्यामध्ये काही डार्क कलर पण आहेत जे आपण रेग्युलर नाही यूज करू शकत, बट कधीतरी असं यूज होतीलच. खूप छान आहेत. आता मी यातले कलर दाखवते तुम्हाला हातावरती की कसे आहेत. फर्स्ट हा कलर दाखवते. जास्त नाही लावत कारण ही मॅट लिक्विड लिपस्टिक आहे. हा आहे फर्स्ट कलर, मला दिसत असेल. हा खूप छान आहे. मी हा डेली यूज करू शकते, मला असेच कलर खूप आवडतात. आणि हा रेडच आहे, पूर्ण रेड आहे, डार्क. हा रेग्युलर तर नाही यूज करू शकत, बट कधीतरी फंक्शनला वगैरे खूप छान वाटतो हा पण कलर. हा खूपच डार्क कलर आहे, पण खूप आवडले मला हे गिफ्ट. आणि मी लिहिलं पण होतं माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये, तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये मी दिलं होतं की न्यूड कलरचे लिपस्टिक शेड मला हवेत म्हणून. हा एक कलर आहे त्याच्यामध्ये. वास पण खूप छान आहे, खाऊ वाटते मला लिपस्टिक. हा तर मी पूर्ण डेली यूजच करेल कारण न्यूड कलर खरंच खूप छान वाटतात. हे तिन्ही कलर तुम्हाला आता सेम दिसत असतील, बट वेगवेगळे आहेत, खूप छान आहेत कलर. आणि हा कलर येल्लो, सॉरी रेड म्हणता येईल ह्याला, पण ब्राउनिश रेड असा म्हणू शकतो आपण ह्याला. ब्राऊन पण आहे आणि थोडा रेड पण आहे. हा पण एखाद्या समजा पार्टीला वगैरे जात असेल आणि आपल्याकडे पार्टीचे ड्रेस भरपूरच असतात आणि म्हणजे आजपर्यंत कधी पार्टीला नाही गेली, बट एक एक्झाम्पल देते की पार्टीसाठी बघा तो कलर हा लास्टवाला थोडा रेड ब्राउनिश टाईप आहे. आणि हा पूर्ण न्यूड कलर आहे पूर्ण. आणि मॅट लिक्विड लिपस्टिकच आहेत ह्या सगळ्या आणि याच्यामध्ये 6 आहेत लिपस्टिक. एक्झॅक्टली मला हा कलर खूपच आवडतो.
दिसतच असेल तुम्हाला. आणि हा पण डार्क कलरमध्येच एक आला आहे असा. फोर्थ आणि सिक्स्थ कलर थोडं कॉम्बिनेशन थोडं सिमिलरच आहे. तर खूप आवडले मला, गिफ्ट खूप आवडले. तर तुम्हाला पण हे घ्यायचं असेल, पॅलेटच आहे हे लिपस्टिकचं पूर्ण, तर याची लिंक मी ॲमेझॉनवरून म्हणजे मी ॲमेझॉनवरून घेतलं आणि याची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तुम्ही पण ही बाय करू शकता. खूप छान आहे. मी लावून पण याचा रिव्ह्यू नक्की टाकते तुम्हाला. आणि हे होतं माझं फर्स्ट गिफ्ट जे मला माझ्या मोठ्या बहिणीने दिलं होतं. हे खूप आवडलं मला. आता आपण बघूयात दुसरं गिफ्ट. तर इथे मी काम करते विजय ज्वेलर्स. तर इथल्या सरांनी आणि स्टाफ मेंबर्सनी मला गिफ्ट दिलं आहे. तर काय दिलं आहे हे बघूया आपण. हे बघा, हे आहे चांदीचं, सिल्वरचा कडा आहे. हा प्युअर चांदीचा कडा आहे. हे मला माझ्या सरांनी बड्डे गिफ्टला दिलं आहे हे. आणि मी खूप छान आहे, मला ही डिझाईन आवडलीच होती मी. आणि हे आहे काय आहे म्हणजे हो. आणि हा आहे काय म्हणतात, करंडा का काहीतरी म्हणतात, म्हणजे असं सिंदूर डब्बी म्हणू शकतो आपण ह्याला. आणि हे पण चांदीचं आणि हे सरांनीच दिले. आणि हे गिफ्ट दिले माझ्या मम्मीच्या बड्डेसाठी. आणि हे आतमधून असं काही आहे. त्यामध्ये आपण कुंकू पण ठेवू शकतो आणि हळद पण ठेवू शकतो. खूप छान आहे, खूपच आवडलं मला हे सरांनी दिलेलं गिफ्ट. हे होतं माझ्या सरांनी दिलेलं बड्डे गिफ्ट. हे होतं माझं सेकंड गिफ्ट. त्याच्यामध्ये अजून एक आहे. हे माझ्या स्टाफमधली मेंबरच आहे, योगिनी म्हणून. म्हणजे ती पण माझी फ्रेंडच आहे, स्कूल फ्रेंड आहे ती. आणि तिने पण मला दिलेली आहे चांदीची चेन. डिझाईन तुम्हाला दिसत असेल, खूप छान डिझाईन आहे ही. आणि ही पण चेन मला खूप आवडलेली आहे. दिसत असेल तर खरंच खूप छान आहे. त्याच्यामध्ये मध्ये एक हार्टचा डायमंड आहे. डायमंड म्हणजे अमेरिकन डायमंड म्हणतो. आणि ते असंच एस्थेटिकच आहे हे पण खूप. रुको, क्लायमॅक्स अभी बाकी है. आणि हे होतं माझं थर्ड गिफ्ट. असे माझे गिफ्ट्स अजून आहेत काही दाखवते. हां, तर हे दिलेलं आहे मला माझ्या मम्मी आणि पप्पांनी मला हे गिफ्ट दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय आहे ते माहिती नाही. हो, मी तर हे एक्सपेक्टच नव्हतं केलं गाईज की मला इयरबड्स भेटतील. आणि फायनली माझ्याकडे इयरबड्स आलेत. आता हे ओपन पण करून बघूया आपण. मी उलट ओपन केलंय. हे आहे त्याचं चार्जर. आणि हे आहेत इयरबड्स जे मी कॉलेजला जाताना साऊंड्स ऐकू शकते याच्यातून. खूपच छान. हे मम्मी पप्पांनी म्हणजे पप्पांनाच आलं होतं हे की इयरबड्स द्यायचे म्हणून. तर मम्मी आणि पप्पाने मला दोघांनी दिलेलं आहे. तर मी हे रोज घालून जाऊ शकते कॉलेजला. रोज म्हणजे एवढी पण गाणी ऐकू नका काही की आपल्याला बसचा हॉर्नचा आवाज येणार नाही. तर मी लिमिटमध्येच गाणी वगैरे ऐकते. आणि हे मी खरंच एक्सपेक्ट नव्हतं केलं की मला भेटेल म्हणून. आणि हे गिफ्ट मला त्यांनी दिलेलं आहे. आणि मला हे होतं माझं चौथं गिफ्ट. आणि जपून वापरणार आहे मी हे सगळ्या गोष्टी. कारण सगळ्यांनी
सगळे बड्डेला आले, छान छान गिफ्ट्स दिले, त्यांच्यामुळे माझा बड्डे पण खूप छान झाला. मला खूप आवडला माझा बड्डे. मला 18 कंप्लीट झाले, त्यामुळे मी डेकोरेशनचं थोडं मनावर घेतलं. म्हणजे माझ्या बहिणींनी मनावर घेतलं दोघींनी आणि त्यांनी हे डेकोरेशन वगैरे केलं. आणि मम्मी पप्पांनी पण हाऊस पुरवली, कारण 18th बड्डे होता माझा. त्यामुळे हे होतं माझं 4थं गिफ्ट, जे मला खूप आवडलं आहे. आणि आता ओपन करूयात माझ्या छोट्या बहिणीने दिलेलं गिफ्ट. हे तर खूप छान आहे, खूपच छान. तिने बॉक्स, हा पण बॉक्स घरी केला, असं नाही की ती काही विकत वगैरे आणलं किंवा कुठून बाय केलं. हा बॉक्स तिने घरी बनवला आणि तो बॉक्स आहे लॉटी चकोपायचा. आणि याच्यामध्ये ओ, हे काय एवढं? काहीच तुम्हाला मी कसं दाखवू, याच्यामध्ये काय काय आहे. बघा बघा बघा, वाव. त्याच्यामध्ये हे होतं बँगल्स, जे आपण साडीवर वगैरे घालू शकतो. ते समून दिलेले मला. त्यांनी खूप छोट्या छोट्या गोष्टी दिल्या आहेत, पण खूपच छान आहेत, खूप क्यूट आहेत. हे आहे असा क्यूट असतो ना, स्पंज टाईप, आपण मेकअपसाठी यूज करतो. शेप तर किती छान आहे. मी असं छान मेकअप करू शकते याच्यामुळे. ब्लेंड करायला इझी आहे हे. अजून खूप खूप गिफ्ट आहे त्याच्यामध्ये. वेट, हे एक होतं. हे काय आहे? याच्यावरती लिहिले नेल पेंट, नेल पॉलिश रिमूव्ह. हो, हे आपण नेल पेंट रिमूव्ह करायला यूज करू शकतो. ते दिलेलं आहे तिने. सगळ्या छोट्या छोट्या मेकअप, ज्वेलरी, या गोष्टी दिलेल्या आहेत. याच्यामध्ये दिलेली आहे काय, अंगठी, रिंग. तिला माहिती मला कशा टाईपमध्ये ज्वेलरी आवडते ते तिने खरंच सगळं गिफ्ट केलेलं आहे मला. हे आहेत इयरिंग्स. रुको जरा, सबर करो. खूप छान आहे. हे पण गिफ्ट खूप आवडलं ना समूला. ती आता गेली क्लासला, तर मी तिला आल्यावरती थँक्यू म्हणेल. काल तसं बोलले ते सगळ्यांना, बट तरी. हा क्लिप जो तिने व्लॉगमध्ये, नाही व्लॉग नाही टाकला मी, तो तिने डीमार्टमधून बाय केला होता. आहे हे रबर बँड. ही आहे नेल पेंट. असे कलर मला खूप आवडतात, न्यूड कलर. आणि आज मी ही नेल पेंट संध्याकाळी लावेलच. 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह. अजून हे आहे ब्रेसलेट. क्यूट आहे. त्याला लिफ म्हणू शकतो आपण. ते पर्पलवाला आहे ते. हे सगळं मी घालतीये. अजून आहे क्लिप्स, जे लहानपणी मी खूप यूज करायचे, आता पण करते. थोडं असं लावूया आपण. ते दिसत पण नाही, बट क्यूट आहे हे पण. हे मी असं थोडंसं अशी हेअरस्टाईल वगैरे केली की लावायला. हे आहेत झुमके, इयरिंग्स. मला इयरिंग्सचे हे 2 जोडे. अजून पण काहीतरी आहे त्याच्यामध्ये. असे झुमके तर सगळेच घालतात. आणि हे झुमके छान आहेत खरंच खूप. आणि हे पण आहेत इयरिंग्सच आहेत. वाव, हे पण खूप छान आहेत. युनिक आहेत काहीतरी हे इयरिंग्स.
आणि असं होतं हे समूनी दिलेलं गिफ्ट, ज्यामध्ये खूप काय काय होतं. जसं की तुम्ही बघितलंच, एक क्लिप होता, रिंग्स होती, नेल पेंट, सगळंच तिने दिलं आहे, जे की मी ब्लॉगमध्ये दाखवलंच होतं की. तर बॉक्स म्हणजे ब्लॉगमध्ये जे होतं त्यातलं तर तिने दिलं नाही, पण वेगळं काहीतरी हॅम्पर बॉक्स तिने घरच्या घरी तयार केलेलं आहे. ज्या छोट्या छोट्या गोष्टी तिने आणल्यात आणि बॉक्स घरी बनवून ते तिने दिलेलं आहे. आणि हे होतं असं माझं 5वं गिफ्ट होतं हे. आता हे मी सगळं व्यवस्थित नंतर माझ्या मेकअप बॉक्समध्ये ठेवते. होतं माझ्या छोट्या बहिणीने समीक्षाने दिलेलं गिफ्ट, जे की मला खूप आवडलेलं आहे. आता ओपन करूया. माझ्या मोठ्या बहिणीनेच हे पण दिलेलं गिफ्ट आहे आणि हे तिनेच ओपन करून बघितलेलं आहे, कारण मला तर तिने दाखवलेलं नाही आहे, रात्रीच मला हे दिलं आहे. तर हे पण बघूया. हे पण तिने ॲमेझॉनवरूनच बाय केलेलं आहे. याच्यामध्ये आहे साइड हँड बॅग. वाव, हे काय किती सुंदर आहे ही बॅग बघा. याची आपण बहुतेक हाईट पण करू शकतो आपण, जशी मोठी पाहिजे तशी. दोन्ही पण सेम पाहिजे तर ते. तर हे असं आपण लॉक हे केलं आहे, हे असं खाली घ्यायचं, ती चावी पडते आणि हे ओपन होतं. पैसे पण आहेत का बघू आपण याच्यामध्ये. तर पैसे नाही आहेत, पण फक्त पर्स आहे. आणि पर्स एवढी छान आहे की मी अशी पर्स पण ॲक्सेप्ट केली नव्हती की मला भेटेल. अश्रू आनंदाचे. आणि हा कलर खूपच छान आहे, स्किन कलर आहे पूर्ण. आणि हे चेन टाईपमध्ये आपण साईड बॅग अशी अडकू शकतो. आणि हे आपण म्हणजे असं कुठे फिरायला किंवा मॉलला वगैरे गेलं तर मी हा ड्रेस आणि ही बॅग घेऊन असं मॅचिंग करू शकते थोडं. खूप छान आहे ही बॅग पण. तुम्हाला या बॅगची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. ही बॅग पण तिने ॲमेझॉनवरूनच बाय केलेली आहे. तर तुम्हाला पण ही बॅग आवडली असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन चेक करा प्राईस वगैरे आणि तुम्ही पण ही बॅग बाय करू शकता. हे माझं होतं 6वं गिफ्ट होतं, 6th. तर हे पण मला खूप आवडलेलं आहे. हे माझ्या मोठ्या बहिणीने मला लिपस्टिक पॅलेट आणि ही साईड हँडबॅग दिलेली आहे. तर हे आहे मी मम्मीला, मी माझी छोटी बहीण आणि माझी मोठी बहीण ही अशी बॅग देतो. तुम्हाला तर माहितीच आहे बायका अशी मोठी बॅग लावून जातात, तर रेग्युलरसाठी तिच्याकडे छोटी बॅग अशी नव्हती, त्याच्यामध्ये फक्त फोन आणि पैसे ती ठेवू शकते. आणि ही आम्ही ॲमेझॉनवरून वगैरे काही बाय केलेली नाही आहे किंवा कुठून पण ऑर्डर वगैरे नाही केली. आम्ही दुकानात जाऊन ही बॅग घेतलेली आहे. आणि ते पाठीमागे पण एक हे आहे. आणि अशी मम्मी डेली यूजला करू शकते, कुठे पण समजा मॉलला वगैरे गेली तर अशी बॅग घेऊन जाऊ शकते. माझी मम्मी नाही असं यूज करत, बट आम्ही तिला आता सवय लावतो आहे, कारण खूप लोकांचं ऐकते ना माझी मम्मी म्हणजे सगळ्यांच्याच मम्मी लोकांचं खूप ऐकत असते. लोकही बोलतच राहतात, त्यामुळे लोकांकडे दुर्लक्ष करा आणि आपली लाईफ आपण जगा, असं मी सजेस्ट करते तुम्हाला. आणि हे आहे म्हणजे माझी कॉलेज फ्रेंड, बेस्ट फ्रेंड म्हणते मी तिला, म्हणजे माझी बेस्ट फ्रेंडच आहे ती. तिने हे गिफ्ट दिलेलं आहे मला. ये क्या है? आणि याच्यात काय आहे ते मला माहिती नाही आहे. याच्यात बिस्किट असेल का? बिस्किट कोण देईल ना भेटेल? त्याच्यात तिच्यात लिहिलंय कॅडबरी, म्हणजे अरे कॅडबरी नाही आहे. अरे हा तर तो ड्रेस आहे जो मी ह्याच्यावरून घेतला होता, झुडिओवरून. तर मी तुम्हाला ह्याची पण कहाणी सांगते.
ह्याच्यामध्ये बघा असा छोटासा बॉक्स आहे क्यूट. याच्यावरती दिलं आहे फूड लँड दिलेलं आहे याच्यावरती. आणि हे आपण बघूया. अरे हे तर एस्थेटिक इयरिंग्स आहेत. समझ रहे हो आप? तर सगळ्यांना माहिती आहे गाईज, मला एस्थेटिक्सचं जर आता सध्या वेडच लागलेलं आहे. तर सगळ्यांनी तसेच गिफ्ट दिलेत मला. बघा. आणि ती मी ॲमेझॉनवरून का कशावरून ऑर्डर केली हे मला काहीच आयडिया नाही आहे. आणि इयरिंग्स खूप छान आहेत. तर यातले हे इयरिंग्स मला आवडतात. ते पूर्ण खाली अशी मनी किंवा पर्ल टाईपमध्ये आहेत. इथे डायमंड आहे छोटा. आणि असे हे क्यूट इयरिंग्स आहेत जे की आपण ह्याला म्हणतो एस्थेटिक इयरिंग्स. तर हे होतं. आणि याच्यामध्ये हा ड्रेस. तर मी तुम्हाला याची कहाणी सांगते. झुडिओमधून हा ड्रेस घेतला होता. माझ्या बड्डेसाठीच मी हा ड्रेस सिलेक्ट केला आणि घेतला. बट ड्रेस मी तिथे बघितला नाही व्यवस्थित, कारण मी आधी शॉपिंगसाठी केलेलं तेव्हा मला तो ड्रेस आवडलाच होता. म्हणून मी घेतला आणि घरी येऊन बघितलं तर इथून साईडने थोडंसं फाटला. त्यामुळे तो एक्सचेंज करून बड्डेसाठी मी हा ड्रेस घेतला. आणि तिने तोच ड्रेस मला बड्डेला गिफ्ट म्हणून दिला आहे. आणि असं झालं की मला हा पण ड्रेस भेटला आणि हा पण ड्रेस दोन्ही भेटला. आणि आता याच्यावरती पण मला फोटोज काढायचे आहेत. खूप छान ड्रेस आहे हा पण. मला मी हा झुडिओमधूनच बघितला होता. तर सो तिने मी हा झुडिओमधूनच घेतला. असे माझे हे गिफ्ट्स एवढे छान होते. तुम्ही सगळे गिफ्ट्स बघितलेत. तर बॅगची आणि लिपस्टिकची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर. असेच मी नवीन वेगवेगळे ब्लॉग घेऊन येत राहील. थँक्यू.